as we gather into the wonderful sanctuary, Lord. Lord Father, as we receive the body and blood and the wonderful example of humility what you have rendered to us, Lord, through the wonderful example, through the wonderful Son, our Lord and Savior Jesus Christ, and who says, do likewise. Father, we are here to carry out the command what has been rendered, O Lord Father, through our life, through our services. I commit thy children in a wonderful hand. Lead, guide, and strengthen, O Lord, in the knowledge and truth of thine. Thank you, Master. May the words of my mouth and the meditation of our hearts be acceptable in thy sight, O Lord, our rock, our strength, and our Redeemer. Amen. And sisters in Christ, we have gathered today with a definite purpose. आपण एक फार महत्त्वाचं हेतुपूर्वक आज आपण इथं जमलेला आहोत. And this is the landmark in our life. आणि हे आपल्या जीवनामध्ये एक विशेष रीतीने एक लँडमार्क असणार हे एक निश्चित आहे. And the three readings what you have heard for today, that is Jeremiah 31st chapter 31 to 24, Jeremiah 31वा अध्याय 31 ते 34 वचन, and St. Paul's letter to the 1 Corinthians 11th chapter 23 to 29, पौलाचं पत्र पहिलं करितिकरास 11वा अध्याय 23 ते 29 वचन, आणि सुवर्तमान आज जे आपण ऐकलेलं आहोत योहानाचं 13वा अध्याय 1 ते 17, आणि तसंच 34 आणि 35 वचन. And the gospel for today what we have heard is Gospel according to John 13th chapter verses 1 to 17 and 34th and 35th verse. My dear brothers and sisters in Christ, all these passages are very familiar. हे तिन्ही शास्त्रपाठ आपल्याला चांगल्या रीतीने परिचय आहेत, माहिती आहेत, आणि मौंडी थर्सडेच्या दिवशी हे वाचलं जाणार. And on Maundy Thursday these are going to be read because these are specified scriptures. आणि हे CNIच्या तक्त्यानुसार हे वाचलं जात आहे सगळं CNI चर्चेसमध्ये, अनेक चर्चेसमध्ये, पूर्ण जगामध्ये. Every year we hear the word of God on this day. प्रत्येक वर्षी ह्या दिवशी आपण वचन ऐकतो, उपदेश ऐकतो. But what is meant by Maundy Thursday? मौंडी गुरुवार म्हणजे काय, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मौंडी इज अ लॅटिन वर्ड. मौंडी हे लॅटिन वर्ड आहे, आणि लॅटिन वर्ड काय आहे, मॅन्डॅटम म्हणजे लॅटिन वर्ड आहे. अँड व्हॉट डज दिस मॅन्डॅटम मीन्स इन लॅटिन इज द कमांड, आदेश. आणि आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने जे आदेश दिलेला आहे, व्हॉट आवर लॉर्ड अँड सेव्हियर जीसस क्राइस्ट हॅज गिवन द कमांड टू हिज डिसायपल्स. आणि शिष्याना एक आदेश दिलेला आहे, आज तो आदेश तुम्हाला मला देखील लागू आहे. These are the commandment what had been given to the disciple are the same command to you and me also. The first command what it comes at the Lord's Supper, that they should serve one another, एकमेकांचं सेवा केलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं आदेश जे आहे, the second important command was Jesus washed his disciple feet as an act of humanity and service. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांचं पाय धुतलेलं आहे, आणि पाय काय का बरं धुतलेलं आहे, एक नम्रताचं आणि सेवाचं प्रतीक आहे प्रियजन. And that's why he says
then if your Lord and teacher have washed your feet, you also ought to wash one another's feet. मी तुमचा प्रभू आणि तुमचा गुरु, जर तुमचं पाय मी धुतलेला आहे, तुम्ही देखील एकमेकांचं पाय धुतलं पाहिजे. We need to examine ourselves. आज आपण स्वतः आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. वी नीड टू एक्झामिन अवरसेल्फ बिफोर वी टेक द होली कम्युनियन. प्रभू भोजन घेण्याच्या अगोदर हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू बी ऑनेस्ट विथ अवरसेल्फ. आम्ही आमच्या स्वतःच्या प्रमाणे स्वतःला खरेपणाने असणे एक अत्यंत गरजेचं आहे. अँड वी हॅव टू बी ऑनेस्ट विथ गॉड. आणि देवाच्या बरोबर खरंपणाने असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन काय म्हणत आहे आपल्याला? अँड व्हॉट इज द जॉन 4:24 सेज, योहान 4:24 काय म्हणत आहे? दे दॅट वर्शिप मी मस्ट वर्शिप इन स्पिरिट अँड ट्रूथ. दे माझं आराधना स्तुती करतात, दे माझं उपासना करत आहे, ते सत्याने खरेपणाने करणं एक अत्यंत गरजेचं आहे. प्रियजन, today Jesus is giving a wonderful opportunity to each one of us. आपल्याला सुंदरसं एक opportunity देते, संधी दे प्रभू येशू ख्रिस्त. And let us be washed by the Christ. Let us be reconciled to him. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आज आपल्याला स्वतःला समर्पण करूया की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपल्याला शुद्ध व्हायचं, धुवून काढलं जायचं. आणि तेवढंच नाही, क्रूसाच्या पायथ्याशी समेट करून आणणं एक अत्यंत गरजेचं आहे. प्रियजन, and in that to experience the truly deeply joy of forgiveness. आणि त्याच्यामध्ये एक खोलपणाचे आनंद क्षमामध्ये. My dear brothers and sisters in Christ, Jesus is given a wonderful opportunity today. आज सुंदर संधी देत आहे. पहिलं योहान 1 अध्याय 7 वचन जर पाहिलं, if you read 1 John 1 chapter 7th verse, he says, I will wash your sin with my own blood. माझ्या रक्ताच्या द्वारे तुमचं मी पाप धुवून कर. I will make you holy. मी तुम्हाला पवित्र करत आहे. What a wonderful moment it is. किती अद्भुत रीतीचं समय आहे. प्रियजनांनो, लेट अस अलाव ourselves टू बी वॉश्ड. आपण स्वतःला प्रभू परमेश्वराच्या हातात देऊ, येशूच्या हातात देऊ की आपलं पूर्णपणे त्यांनी त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला शुद्ध करावं. आणि ही मेक अस प्रेशस अँड क्लेन्स्ड बाय द प्रेशस ब्लड ऑफ लॉर्ड अँड सेट ऑन द माउंट ऑफ कॅल्वरी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मौल्यवान रक्ताच्या द्वारे आपल्याला आश्वासन आहे. प्रियजनांनो, की आपल्याला पापाचं क्षमा हे एक निश्चित आहे. यू आर ऑल फॅमिलियर विथ जॉन गॉस्पल फॉर टुडे. आता योहानाचं सुवर्तमान आपण जे ऐकलेलं आहोत, योहान 13:1-17, 34-35 वचन, आपण हे सर्वांना परिचित आहे. आणि हे अध्याय सर्वांना परिचित आहे. अँड दिस चॅप्टर इज व्हेरी वेल नोन टू अस बिकॉज इट इज वेअर जीसस वॉशेस हिज डिसायपल. 1-17 वचन आहे पाय धुतण्याच्या मध्ये. 1-17 वर्स इन वॉशिंग the feet of the disciple. every detail, प्रत्येक छोट गोष्ट त्यातून आपल्याला उल्लेख केलेला आहे. प्रियजनांनो, and it takes not long before Jesus was betrayed and crucified and arrested and crucified. आणि आपण पाहत आहोत, नुकतंच थोड्या दिवसाच्या पूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वासघात, अटक आणि क्रूसावर खिळण्याच्या अगोदर हे घटना घडलेली आहे. And that was the Maundy Thursday, the last supper day. शेवटचं प्रभूच्या भोजनच्या दिवशी आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो, ज्यावेळी तुम्ही माझं शरीर घ्याल, माझं रक्त प्याल, माझं स्मरण करा. द टाइम अँड एव्हरी टाइम यू रिसीव माय बॉडी अँड माय ब्लड, रिमेंबर मी.
You know how to remember him? तुम्हाला माहिती आहे का प्रभूला आपण कसं स्मरण केलं पाहिजे? Oh my dear, I do not know, because my experience through the serving of the Lord's Supper, I'll tell you many incidences. अनेक गोष्टी मी सांगू शकतो. Many times, you know what happens? When we come for the Lord's Supper, we have to come prepared. ज्यावेळेला आपण प्रभू भोजनासाठी येतो, आपण पूर्ण तयारीने येणे अत्यंत गरजेचं आहे. प्रभू भोजन आहे, द वंडरफुल ब्रेकफास्ट, द वंडरफुल मील, सुंदरचं नाश्ता, सुंदरचं जेवण आहे. When people come many times when to receive, डकार देतात. Oh, I feel so bad. That itself seems that you are full. तुम्ही पूर्तता, तुम्ही पूर्ण परिपूर्ण झालेला आहे. ज्यावेळी इकडे येऊन डकार देतात त्याचं सांगत आहे, मग तुम्ही कधी प्रभू भोजन घेणार? When are you going to receive the Holy Communion? When are you give the wonderful breakfast, the wonderful Lord's Supper? When are you going to receive? If you are already full, you have to be prepared. You have to come prayerfully. प्रार्थना पूर्वक यावं लागतं. आणि मला सांगू द्या, एका ईस्टरच्या दिवशी एक मोठं टोळी आर्मीचा आली होती. द एंटायर प्लॅटून ऑफ द आर्मी हॅड कम. दे वर एंटायर फ्रॉम दिस डोर टू दॅट डोर. ह्या दरवाजापासून त्या दरवाजा प्रभू भोजन घ्यायला ते इथं गुडघे टेकले होते. दे वर नीलिंग. अँड डू यू नो वेन आय वॉज सर्विंग द ब्रेड, डू यू नो वेन आय वॉज सर्विंग द ब्रेड, ज्यावेळी मी भाकर देत होतो, अश्रू गळत होते. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर, they knew the pain of Jesus, what he suffered before he went on the Mount of Calvary. ते अनुभवलं होतंय प्रभू येशू ख्रिस्त किती वेदना तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी अनुभवलं क्रूसाच्या जाण्याच्या अगोदर. आणि क्रूसावर तर विचारूच नका. They could experience tears were rolling. अश्रू गळत होते. आपण आत्मपरीक्षण करा. आम्ही काय करतो? इथे येऊन ढेकर देतो अनेक वेळेला. Oh my dear, oh my dear, examine yourself. तुमचं आत्मपरीक्षण तुम्ही करणं एक अत्यंत महत्वाचं आहे प्रियजनांनो. Now you are probably heard that Jesus washing feet was a dirty act. अनेक लोक म्हणतात प्रभू येशू ख्रिस्तानी जे कृत्य केलं प्रभू शिष्यांचे पाय, हे फार घाण कृत्य आहे. इट इज व्हेरी डिस्गस्टिंग. तिरस्कारिक कृत्य आहे, अपमानकारी कृत्य आहे. इट इज इन्सल्टिंग. वॉशिंग द फीट ऑफ डिसायपल, शिष्यांचे पाय धुतणं म्हणजे अपमानकारक आहे. कारण शिष्य प्रभू होता तो. ही वॉज द लॉर्ड ऑफ लॉर्ड. And he's washing the feet, and this washing of the feet is usually reserved for the servant. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे पाय धुणं हे राखीव कोणासाठी आहे? सेवक, नौकरसाठी आहे. जे येणार त्यांचं ते पाय धुवायला, धनींचं पाय धुवायला पाहिजे. टू वॉश द फीट ऑफ द गेस्ट हू कम. द जॉब ऑफ अ सर्वंट. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स इन क्राइस्ट, but I would like for you to look at this story from something different angle. पण मला आज तुम्हाला ज्यावेळेला सांगत आहे, एक थोडं दुसऱ्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी नेण्याचा प्रयत्न करत आहे. A little different angle this time. I would like for us to imagine, if we can, जर आपल्याला कल्पना करण्याचं शक्य असेल तर कल्पना करा. व्हॉट इट वॉज जीसस मस्ट हॅव थिंकिंग. प्रभू येशू ख्रिस्त काय विचार करत असेल ज्यावेळेला तो शिष्यांचं पाय धुत होता? व्हॉट ही मस्ट बी थिंकिंग वेन ही वॉज वॉशिंग द फीट ऑफ द डिसायपल्स? नाउ हिअर इट इज व्हॉट आय थिंक. मी जे आता बोलत आहे, माझ्या मननाच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे मला जे सुचवलं आहे ते मी सांगत आहे. जीसस मस्ट हॅव बीन थिंकिंग
ॲज इज गोईंग फ्रॉम डिसायपल टू डिसायपल, शिष्याचं पाय धोत धोत चालत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये कदाचित हे आहे, दिस आर द ब्युटिफुल फीट, हे किती सुंदर पाय आहे, दिस आर द मोस्ट ब्युटिफुल फीट, हे फार अति सुंदर पाय आहे, मी कधीच पाहिलं नाही, आय हॅव नॉट सीन दिस ब्युटिफुल फीट. Now why would I say that Jesus looking at the disciples and saying these are beautiful? का बरं तुम्हाला वाटत असेल की मी असं का म्हणत आहे, ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचं पाय पाहत आहे आणि म्हणत आहे किती सुंदर रीतीची पाय आहे. दिस इज द रिझन. आणि हे कारण आहे, जीसस न्यू दॅट दीज वर द फीट ऑफ मॅन. कारण प्रभूला माहित होतं हे पाय, हे शिष्यांचं पाय, हु आर गोइंग टू टेक हिज मेसेज थ्रू आउट द वर्ल्ड. आमेन. हे पाय माझं सुवार्ता घेऊन पूर्ण जगामध्ये जाणार आहे. आमेन. प्रभू ख्रिस्तानी तोंड पाहिलं नाही, त्यांनी पाय पाहिलेला आहे. God, Jesus did not see the feet and judge. He did not see the face and judge. He saw the feet and he said, beautiful feet. Beautiful feet. Most beautiful feet. अति सुंदर पाय असं प्रभू म्हणत आहे. बिकॉज दे आर गोइंग टू टेक माय गॉस्पल थ्रू आउट द वर्ल्ड. आमेन. आवर फीट आर रिस्ट्रिक्टेड टू चर्च ओनली. आपलं पाय फक्त चर्च पर्यंत आहे, घर त्यांच्या चर्च. बट देअर फीट रीच टू द एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांचं जगामध्ये पाय गेलेलं आहे प्रिजन आहे. आमेन. डू यू नो one of the disciple of Thomas, one of the disciple of Jesus, Thomas, Saint Thomas. थोमाबद्दल माहिती आहे का? तो एक येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. तो भारतामध्ये आला. ही केम टू इंडिया इन 52 AD. 52 शतकामध्ये तो आला. केरळामध्ये तिरुवनंतपुरमध्ये आला. ही केम इन टू द रिजन. यू नो ही केम, ही लेफ्ट हिज ग्लोरी. सर्व वैभव त्यांनी तिथं सोडून काय केलेलं आहे? ही केम टू इंडिया. वाय? का? He was concerned about you and concerned about me. हे त्याला तुझं तुमचं नाही माझं जाणीव होतं. He came, he left everything. He came to India. And you know, he died. He was killed. आणि त्याला शेवटी काय आहे? मारण्यात आलेलं आहे. आत्ताच नुसतं 4-5 दिवसा अगोदर आपण ग्रामस्टेनचं आपण मूवी पाहिलेलं आहे. वी हॅव सीन द मूवी. ही लेफ्ट इज ग्लोरी. ऑस्ट्रेलिया एक फार सुंदरचं प्रदेश आहे. सगळं भरभराटीचं आहे. तो सगळं तिथं आहे. सगळं चांगलं आहे. तो सर्व सोडून बारीपाडा ओरिसामध्ये कोणासाठी आला? तिथं रोग आणि जे लेप्रसी कुष्ठरोगामध्ये जे त्रस्त होईल त्यांच्यासाठी आलेला आहे. आणि आम्ही काय केलं? जाळून टाकलं त्याला. वी किल्ड हिम. वी आर पार्ट ऑफ किलिंग. आम्ही काय केलं त्याच्यानंतर? व्हॉट वी डिड डू? आफ्टर द किलिंग ऑफ ग्रामस्टेन देर वॉज नो रॉयट्स. कुठला दंगा झालेला नाही, काय झालेलं नाही प्रिजनानं. 2002 मध्ये ज्यावेळेला गुजरातमध्ये दंगल झालं, when there was problem in Gujarat 2002, there was killing, there was massacring. तिथं 2000च्या जास्त लोक मरण पावले जाळण्याने. 2000 and more people were killed. Why? There was violence. And ज्यावेळेला ग्रामस्टेन मरण पावलं, nothing, no, there was no violence. And do you know what Gramstein's wife said? Gramsteinची ग्लॅडिस्टेन पत्नी काय म्हटलं? I forgive them. मी त्यांना क्षमा करत आहे. There was no violence. There was nothing, no problem. काही समस्या नाही. My dear brother, that is the difference. Our looking and the looking of the Lord. Our ways are not God's ways. आपलं ते देवाचं नाही, देवाचं ते आपलं नाही. Isaiah 56, 6, 7 and 8 what tells us? एशिया 55, 6, 7 आणि 8 वचनामध्ये सांगते, युअर वेज आर नॉट माय वेज अँड माय थॉट्स आर नॉट युअर थॉट्स. बट लॉर्ड गिव अस युअर थॉट. पण मी प्रार्थना करते, प्रभू परमेश्वर तू तुझ्या विचार आम्हाला दे. He came, Thomas came in 52 AD. 52 शतकामध्ये तो आला इकडं आणि त्यांनी सेवा करत करत काय केला?
प्राण देखील he gave his life. Are we ready to lay the life for the sake of Jesus? आम्ही द्यायला तयार आहे का? हे आत्मपरीक्षण करायचं आहे. आज आपण 37, आज 38, 29, 40 3 दिवसामध्ये आपण पुनरुत्थान आपण पाहणार आहोत रविवारी. My dear brothers and sisters in Christ, these were the feet. आणि प्रभू का बरं म्हणत आहे हे अति सुंदर पाय आहे. These are the wonderful feet. Why is telling, these were the feet who are going to go to their very lives in the sacrifice of Jesus. आणि हेच पाय आहे सेवा करता करता प्रभूसाठी ते प्राण देखील अर्पण करणार होते. हेच पाय. And so when Jesus is going from disciple to disciple, आणि आपण पाहतो प्रभू प्रत्येक शिष्यांच्याकडे पाय धुत चालत असताना ओ फादर आपण काय करत आहोत. ही इज लुकिंग ॲट देअर फीट, ही इज नॉट लुकिंग ॲट देअर फेस. त्यांनी त्यांचे दोनच पाहिलेलं नाही, त्यांनी त्यांच्या पायाकडेच पाहत होतं. आणि हे से दीज आर द ब्युटिफुल फीट. हे किती अद्भुत रीतीचे पाय आहे. ओ माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स इन क्राइस्ट, वी जज बाय लुकिंग ॲट द फेस. आम्ही काय करतो, आम्ही नाही आमच्या तोंडाने पाहण्याचे आम्ही ठरवतो काय करायचं ते. आणि म्हणून नीतिसूत्र 31वा अध्याय 30वा वचन, इफ यू सी Proverbs 31 and 31st chapter, what it says, charm is deceitful, beauty is passing, but woman who fears the Lord shall be praised. नीतिसूत्र 31 आणि 30वा वचन मध्ये काय म्हणत आहे, सौंदर्य भुलवणारा आहे, ते लावणे व्यर्थ आहे, परमेश्वराचा भय बाळगणाऱ्याचा स्त्री प्रशंसा होते. ओ माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स इन क्राइस्ट, आय एम नॉट स्पीकिंग दिस. द वर्ड्स आर कमिंग फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन आपल्याला येत आहे. अँड दॅट्स व्हाय आय सेड द गॉस्पल इज द पॉवर ऑफ गॉड. सुवर्तमान हे देवाचं शक्ती आणि सामर्थ्य आहे. ऑल दोज हू बिलीव्ह इन सल्वेशन, जे त्याच्यावर विश्वास करतात त्यांना तारण आहे. हे स्पष्ट रीतीने आपल्याला रोमन 1 आणि 16 मध्ये सांगितलं. रोमन 1:16 टेल गॉस्पल इज द पॉवर ऑफ गॉड टू ऑल हू बिलीव्ह इन सल्वेशन, ब्रिंग सल्वेशन टू ऑल हू बिलीव्ह. आमेन. आफ्टर जीसस फिनिश्ड द वॉशिंग द फीट ऑफ डिसायपल्स, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पाय धुण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर ही टेल्स समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. तिथं फार अद्भुतरीत्या एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. योहानाचं सुवर्तमान 13 अध्याय 14 आणि 15 मध्ये, अँड इट रीड लाईक दिस, नाऊ दॅट आय युअर लॉर्ड अँड टीचर हॅव वॉश्ड युअर फीट, यू ऑल्सो शुड वॉश वन अनदर. आणि योहानाचं सुवर्तमान 13 आणि 14 वचनामध्ये काय म्हणत आहे, जसं मी तुमचा प्रभू आणि गुरु तुमचं पाय धुतलं आहे, तसं तुम्ही देखील एकमेकांचं पाय धुतलं पाहिजे. आणि 15 वचनामध्ये काय म्हणत आहे, व्हॉट इज सिंगिंग द वर्स 15, I have set you an example. मी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, मी एक उदाहरण दिलेलं आहे. and that you should do as I have done for you. आणि ताकी हे उदाहरण कसं आहे, जसं मी केलेलं आहे तसं तुम्ही देखील केलं पाहिजे. This is the command. This is not a request. It is the command. प्रभूने तर रिक्वेस्ट केलं नाही, आदेश दिलेला आहे. मॉन्डी थर्सडे, मॉन्डी आदेश. अँड द मॉन्डी मीन्स द कमांड. ही हॅज कमांडेड यू. वी हॅव टू सेल्फ इव्हॅल्युएट. वी आर नॉट टू शो ग्रेटनेस इन अवर सेल्फ. देर इज ग्रेटर द वन हू इन अस. आणि आपण किती महान आहे नाही, आपल्यापेक्षा आहे हे आपण जाणीव करून घेणं एक अत्यंत गरजेचं आहे. प्रिय आमेन. Now I am sure that when the disciple heard saying this, they may be thinking something. आणि त्यावेळेला प्रभूने बोललं, शिष्याने ऐकलेलं आहे. आणि काय ऐकलेलं आहे शिष्याने, जे प्रभू बोललेलं आहे, आय लाईक दिस. प्रभू म्हणतो, हे मला सर्व हे 12, हो माझं ज्ञान चांगलं आहे. आजकाल आपण टोळी म्हणतो नाही का, प्रभूचं टोळी. तो म्हणतो माझं टोळी फार चांगलं आहे. My gang is a very good gang. My guys are very good gang. Guys, I have been with them for 3 years. माझ्या बरोबर तर 3 वर्ष आहेत. Oh, I know them. I know everything of them. त्यांचं सर्व काही मला माहिती आहे. आतलं माहिती आहे, बाहेरचं माहिती आहे, सगळं माहिती आहे. He knew everyone, each one of them, inside and out. आतून बाहेरून सगळं.
किती पाण्यामध्ये आहे हे देखील माहिती होतं. ओ माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स इन क्राइस्ट, म्हणून म्हणतो शुअर आय विल वॉश देअर फीट. मला ते सर्वजण माहिती आहे, मी पाय धुतणार आणि निश्चित धुणार आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल, आणि काहीच समस्या नाही, मी धुणार आहे. बट देअर वॉज वन प्रॉब्लेम. पण एक समस्या होतं प्रियजनानं, एक समस्या होतं. And there was little detail in the story that this disciple did not know, but Jesus did know very clearly. एक समस्या होतं, एक तपशील असं होतं. ह्या शास्त्रामध्ये आपण पाहत आहोत. आणि काय होतं, हे शिष्यानं माहीत नव्हतं, पण फक्त येशूला माहिती होतं. व्हॉट वॉज दिस प्रॉब्लेम? हे समस्या काय होतं, हे तपशील काय होतं, हे फक्त येशूला माहिती होतं, दुसऱ्यांना माहीत नव्हतं. अँड काय होतं ते, अँड द वन डिटेल चेंजेस. आणि हे जे एक छोटंसं तपशील आहे, सर्व काही बदलून टाकतं प्रियजन. इट चेंजेस द एंटायर सिच्युएशन. माहिती आहे का, शिष्यानं पण माहिती होतं ॲक्च्युली, पण त्या घटकात त्यानं कदाचित आठवत नसेल. The very that moment probably they did not remember, but they also knew actually. त्यांना देखील माहीत होतं. यवनाचं सुवर्तमान 13वा अध्याय 26 वचन जर पाहिलं, इफ यू रीड John 13 chapter and 26 verse, and it tells us, that is where the Catholic fail. आणि तिथंच कॅथलिक ते शास्त्राचं विरहित करत आहेत. I will tell you very strongly and very clearly, because my Bible tells me, बायबल आपल्याला सांगत आहे. आणि वाचा मराठीमध्ये वचन काय म्हणत आहे. John 13:26 13:26 काय म्हणत आहे. येशूने उत्तर दिले, मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे. द वन टू whom I will dip and give is the one who will betray me. तोच तो आहे, तो मला काय करणार आहे, फसवणार आहे. हे शिष्यानं पण माहिती होतं, पण ज्यावेळेला आठवण असतं त्याचं विसरले. When they have to remember, many times, when we have to remember, we forget so many things. Bible tells us, Bible सांगत आपल्याला, ज्याला मी बुचकळून देईन, the one to whom I will dip and give is the one, तोच तो आहे. That was the problem. तोच एक समस्या होता. आणि 11 वचन जर पाहिलं, यवनाचं सुवर्तमान 13वा अध्याय 11 वचन, John 13:11 वर्ड, लुक ॲट व्हॉट इट सेज, फॉर ही न्यू हू वॉज गोइंग टू बिट्रे हिम. बघा त्यात काय म्हणत आहे, मराठीमध्ये वाचा जोरात. कारण धरून देणारा त्याला ठाऊक होते. He said he knew who was going to betray him. त्याला धरून देणार त्याला ठाऊक होता. Jesus already knew that Jesus was going to betray. आणि यहूदा त्याला फसवणार आहे हे येशूला माहिती होतं. And this is where we find that Jesus had the ugliest feet. आणि इथं आपल्याला जाणीव होतं, खूप प्रसिद्ध पाय, अगलियस्ट, सगळ्यात वाईट पाय प्रभू येशू ख्रिस्तानी तिथं यहूदाचा पाहिलेला आहे. व्हॉट डू आय से? मी काय म्हणत आहे? बिकॉज हिअर इज वेअर वी फाइंड आउट जीसस फीट. आणि आपण पाहत आहोत की येशूने यहूदाचा पाय पाहिलेला आहे. आणि बाकींचं तर तो काय म्हटलं, किती सुंदर आहे, ओ सो ब्युटिफुल. आणि हॅज सीन द अग्लिएस्ट फीट ऑफ जुडस. आणि एक खूप प्रसिद्ध पाय त्यांनी पाहिजे. दीज वर द फीट ऑफ अ मॅन दॅट वुड गो टू द चिप. आणि हे पाय कुठं जाणार होते? महाराजकडे जाणार होते कंप्लेंट घेऊन. आपण आजकाल कंप्लेंट घेऊन पटापट जातो. एक बूट आहे पण 3 बोट आपल्याकडे आहे हे लक्षात ठेवा. एक कंप्लेंट एकाच घेऊन जातो, 3 कंप्लेंट आपलं स्वतःच आहे हे जाणून करून घेणं. कंप्लेंट घेऊन यायच्या अगोदर आत्मपरीक्षण करा. ओ बिफोर कमिंग द आत्मपरीक्षण, यू हॅव टू सेल्फ इव्हॅल्युएट योरसेल्फ. दीज वर द फीट विच आर गोइंग टू टेक टू चीफ प्रिस्ट. ते पाय कुठे गेले? महाराजाकडे कंप्लेंट करून गेले.
These were the feet were going to the rulers. रोमी अधिकारी होते त्या अधिकारीकडे गेले, हे ह्याला काय करा, शिक्षा द्या, ह्याला क्रुसावर ठेवा आणि त्यांना लोकांना दाखवा की तो पण डाकू लुटेरा आहे. शो टू द पब्लिक दॅट ही इज ऑल्सो द रॉबर अँड द थीफ. यु नो, क्रूस काय होतं माहिती आहे का? व्हॉट वॉज द सिम्बॉल ऑफ क्रॉस दॅट टाइम? इट वॉज द सिम्बॉल ऑफ शेम. तुच्छाचं प्रतीक होतं. इट वॉज अ सिम्बॉल ऑफ शेम. वाईटाचे चिन्ह होतं, कारण तिथं फक्त कोणत्या पनिशमेंट त्याच्यावर देत होतं, शिक्षा. डाकू लुटेरा जे आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना तिथं आणि येशू आपण पाहत आहोत यरुशलेमच्या वेशी आपण पाहत आहोत, त्याला यरुशलेमच्या आत देखील नाही, बाहेर नेलेलं आहे. जीसस वॉज टेकन आउटसाइड द गेट ऑफ द सिटी ऑफ जेरुसलेम. माहिती आहे का? आणि ते दाखवून दिलेलं आहे की हे बाहेरचं आहे, हे वाळीत टाकलेलं आहे. ही इज बिन डिस्कार्डेड पर्सन अँड यु नो दे पुट हिम बिटवीन द टू थीव्स. आणि दोन चोराच्या मध्ये लोकांना दाखवून देण्याचं की हा एक डाकू पण आहे, हा पण लुटेरा आहे, to show that he is also the thief and the dacoit. The same cross you must be seeing every time before I rise up to the pulpit. I stare at the cross. आणि तुम्ही जाणून पाहित असेल प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी येत असतो मी क्रूसाकडे, पण ते मला शक्ती आणि सामर्थ्य देत आहे. इट गिव्स द पॉवर, इट गिव्स द पॉवर, इट गिव्स द पॉवर. द क्रॉस इज द पॉवर इन आवर लाईफ. इट इज नॉट द सिम्बॉल ऑफ शेम. आणि वाईटाचं चिन्ह आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी ह्या चिन्हाला काय केलेलं? प्रीतीचं, प्रेमाचं, त्यागाचं चिन्ह बनवून टाकलेलं आहे. आमेन. आता गळ्यामध्ये का घालतो? आत्मप्रेषण तुम्ही करायचं आहे. वाय वी आर वेटिंग द नेकलेस अँड व्हॉट इज आवर सिम्बॉल? किती तोळायचं आहे, किती ह्याचं आहे, किती प्युरिटीचं आहे, इट इज नॉट गोइंग टू मॅटर. हाऊ मच यू नो ऑफ द क्रॉस मॅटर्स. कितपर तुम्हाला क्रूसाचं माहिती आहे, त्याच्यावरून तुमचं तुलना केलं जाईल. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स इन क्राइस्ट, वंडरफुल क्रॉस, द लव सॅक्रिफाइस, अँड ॲट द फूट ऑफ क्रॉस रिकन्सिलेशन. क्रूसाच्या पायथ्याशी समेट घडून येतं. When we come repent, we are forgiven. And the Bible tells us when we are forgiven, we have the wonderful authority to be called as the children of God. Amen. Romans 8:14 and 15 says, Romans 8:14 आणि 15 मध्ये, इफ यू आर लेड बाय द पॉवर ऑफ द होली स्पिरिट यू आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. तुम्हाला जर पवित्र आत्म्याच्या द्वारे नेलं चालवलं असेल तर तुम्ही देवाचे लेकर आहात. आणि हे पाय, यहूदीचं पाय, कुप्रसिद्ध पाय, हे महायाजकाकडे गेलेलं आहे, रोमी अधिकाऱ्याकडे गेलेलं आहे. आणि हेच पाय काय केलेले? प्रभू येशू ख्रिस्ताला 30 नाणेसाठी फसवलेलं आहे. 30 pieces of silver. 30 pieces of silver. These are the foot. हेच पाय आहे. These were the feet, the man who would lead a mob to come to find Jesus. आणि हेच पाय काय केलेलं आहे? प्रभू एकटाच होता, पण प्रभूला धरून देण्यासाठी तो काय केलेला आहे? सैन्याचा तुकडा घेऊन आलेला आहे. He has brought the people, mob he has brought to arrest Jesus unrighteously, unjustly. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला अटक करण्यासाठी अयोग्य प्रमाणे and therefore I say Jesus had the ugliest feet. आणि म्हणून मी म्हणत आहे की यहूदाचं पाय खूप प्रसिद्ध होतं, पण देवाने, येशूने, मी म्हणत आहे ते, आय एम टेलिंग दॅट, but Jesus, you know, even his feet was the ugliest. He washed his feet. खूप प्रसिद्ध असताना देखील तिथं प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचं पाय धुतलेलं आहे. Amen. This is where the action takes completely a different meaning. आणि आपण इथं पाहत आहोत की पूर्ण शास्त्राचं काय अर्थच बदलून टाकलेला आहे. In spite of the fact that Jesus
knew already that Jesus was going to betray him. येशूला अगोदर माहिती होतं की यहूदा त्याला फसवणार होता, यहूदा त्याचा विश्वासघात करणार होता. त्यांनी त्याचं पाय धुतलेला आहे प्रिय. आता पाय येशू ख्रिस्ताने कसं कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे मी ते सांगू शकत नाही, बिकॉज दॅट इज हिज. आय कॅनॉट बी हिज थॉट. हिज थॉट्स आर हिज थॉट. त्याचे विचार ते विचार आहे. माझं विचार मी खूप म्हणतो, पण प्रभू म्हणत असेल ते पण किती सुंदर आहे. ओह माय, व्हॉट अ ब्युटिफुल फीट. इवन ही सॉ इन द फीट ऑफ ज्यूडस. That is the difference, my dear brothers and sisters. That doesn't happen in the story. आणि आपण पाहतो की त्याच्यामध्ये काय ह्या वचनामध्ये सांगितलेलं नाही. Even though Jesus was trying to betray Jesus, Jesus already knew. यहूदा फसवणार होता आणि हे येशूला पहिलंच माहीत होतं. And he washed his feet. Anyway, he washed his feet. त्याचा पाय धुतलेले प्रिय. विचार करा, शिष्य दुसऱ्या शिष्यांना त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललं सर त्यावेळेला. व्हॉट दे मस्ट बी थिंकिंग. अँड आफ्टरवर्ड दे फाउंड आउट दॅट ज्यूडस बिट्रेड जीसस. आणि त्यांनी पाहत आहे, त्यांनी पाय धुतलं, पण त्यांनी येशूला फसवलं, त्यांनी विश्वासघात केला. And what I think they must have thought is that, thought back to this moment, Jesus washed everybody's feet. You would have been like, how can it be possible? हे कसं शक्य आहे. एक मिनिट आपण थांबूया, हे विचार करूया, हे कसं शक्य आहे. अँड जीसस ऑलरेडी न्यू ज्यूडस वॉज गोइंग टू बिट्रे. आणि येशूला माहिती होतं की यहूदा त्याला फसवणार होता, त्याचा विश्वासघात करणार होता. पण ही हॅज वॉश्ड हिज फेस. अँड जीसस सेड, आणि येशूने काय म्हटलं माहिती आहे का, त्याचा पाय धुतल्यानंतर काय म्हटलं माहिती आहे का, डू द सेम थिंग ॲज आय हॅव डन. मी जसं केलेलं आहे तसं करा. आमेन. प्रभू असं म्हटलं नाही, अरे तू खूप वाईट होता, तू मला फसून देणार होता, मी तुझं पाय कशाला धुवू. ओ, ही डिड नॉट से ही हॅज वॉश्ड हिज फेस. ही इज सी द ब्युटी इन द अगली पार्ट ऑफ द ह्युमॅनिटी. त्याने सुंदरता कुप्रसिद्ध माणसाच्या रूपामध्ये त्यांनी पाहिलेला आहे. he has seen the beauty. When Jesus was Jesus, even though he knew that Jesus was going to betray him, essentially here what Jesus was telling, serve others when they do not deserve it. दुसऱ्यांची सेवा करा, ते पात्राचे नसतील तरी त्यांची सेवा करा. Even if they serve them, even if they don't deserve it. This is what he's telling to us. It would have been one thing for Jesus to wash 12 disciples' feet. आणि हे 12 शिष्यांचं पाय प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्यावेळेस धुतलं, देव कारण असं नाही की ते सर्व काही प्रभूसाठी प्राण देणं, ऑल दॅट दे आर गोइंग टू डाय, बट इट टेक्स अ कम्प्लीट डिफरंट मिनिंग वेन जीसस ऑलरेडी न्यू दॅट जीसस वन ऑफ द डिसायपल वॉज गोइंग टू. आणि ह्यात सगळ्यात अर्थ वेगळा आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताला एक शिष्य तो त्याला पकडून देणार होता हे माहीत होतं. आणि त्याचं देखील त्यांनी प्रभूने त्याचं देखील सेवा केलेलं आहे. And Jesus was telling the disciples and telling you and me today, त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगता, आज तुम्हाला आणि मला सांगत आहे, सर्व अदर्स when they do not deserve it. दुसऱ्यांचं सेवा करा, ते पात्राचे नसतील तरी. Now I'll be the first to admit that it is very difficult. मी सर्वात प्रथम हे फार कठीण आहे. It is the thing serving others when they do not deserve it. It is super hard. ज्या वेळेला दुसऱ्यांची सेवा जे पात्र नसतील त्यांचं करत असताना फार कठीण आहे, हे फार कठीण आहे. And that is why he is giving us a command to serve others. म्हणून आदेश देत आहे, तुम्ही सेवा करा. एस्पेशली when the people that are close to you, तुमचे जे जवळ आहे त्यांच्या सेवा करा. लोक ते whom you think you shouldn't serve them. आणि अनेक वेळेला होतं, माझ्या कुटुंबामध्येच असो, माझ्या बाहेरचे असू दे, हे ते माझं ऐकतच नाहीत, आम्ही काय करावं. Whether it is a family, friends, your husband, wife, your kid, parents,
दोज पीपल हू नेवर एक्सपेक्ट टू हर्ट यू. अनेक वेळेला असं होत आहे की आम्हाला अनेक जे त्रास आपल्या प्रियजनच्याकडून होणार नाही त्यांच्याकडूनच होत असतात, पण तुम्ही त्याचं सेवा करा, सर्व देम. My dear brothers and sisters in Christ, look what Jesus says in verse 16. आणि 16 वचनामध्ये काय म्हणत आहे? He says, very truly I tell you, no servant is greater than his master, nor is a messenger greater than the one who sent him. वाळा 16 वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. काय काय म्हणता? धनी आपल्या दासापेक्षा थोर नाही, दास आपल्या धनीची पेक्षा थोर नाही. ओ माय. पुढे पाठवण्यापेक्षा थोर नाही. आपण काय करतो? मी किती थोर आहे, व्हॉट आय एम, हाऊ बिग आय एम, वी वॉन्ट, मी किती चांगलं करू शकतो, हाऊ मच आय कॅन डू. दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू प्रूव्ह. बट जीसस सेज, आठवण ठेवा की माझ्यापेक्षा पण कोणतरी आहे, मी कोणाला तरी जबाब द्यायचा आहे. आय एम आन्सरिंग टू समबडी. So this is what Jesus is saying. If I have done this, I am greater than you because I am the master, I am the leader. Then it stands no reason that you should also do. आणि प्रभू म्हणत आहे, मी जर धनी आहे, मी तर मोठा आहे तुमच्यापेक्षा, मी तर गुरुजी आहे आणि मी हे करत आहे, तर तुम्हाला देखील करायचं आहे. Amen. This is the wonderful example and option what he has given to us. My dear brothers and sisters in Christ, priya bandhu bhaginino, there is that right. It is one of those things that as Christian, as a Christ follower, we are just kind of expected to do. आणि आपण जर आपण ख्रिस्ताची अनुयायी असं म्हणत असेल तर आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण प्रभू म्हणतो करा, मी जसं केलं तसं करा. ओ डू इट ॲज आय हॅव डन टू यू. My dear brothers, it may be many times impossible to us. अनेक वेळेला आपल्याला अशक्य वाटेल आणि अशक्य असणार, बट लक्षात ठेव, वी हॅव गॉट अ पॉसिबल गॉड. शक्य प्रभू परमेश्वर आपला आहे. इन लूक 137 व्हॉट इट सेज, लूक 1:37 मध्ये काय म्हणत आहे? इज एनिथिंग इम्पॉसिबल फॉर मी. मला काय अशक्य आहे का? आपला प्रभू परमेश्वराला शक्य आहे, आणि जे आपल्याला नसेल पण आपल्या प्रभूला शक्य आहे. आमेन. ज्याला आपण जाणतो त्याला शक्य आहे. द वन हुम यू नो, ही नोज इट. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स इन क्राइस्ट, सो जीसस हॅज थॉट अस to serve others even though don't deserve. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्याला ह्या वचनाच्या द्वारे, त्याच्या जीवनाच्या द्वारे, आणि हे वचन तर आपल्याकडेच आहे, प्रभू आपल्याकडे आहे ह्या वचनाच्या द्वारे, आणि ते तुम्हाला आज आणि मला सांगत आहे, दुसऱ्यांचं सेवा करा जसं मी तुमचं केलेलं आहे. आमेन. इन द नेम ऑफ द फादर अँड ऑफ द सन अँड ऑफ द होली स्पिरिट. The Lord is here. Lift up your heart. Let us give thanks to the Lord of God. It is not only right, it is our duty of traveling power, everything almighty, it is God. Always there to offer thanks and praise through Jesus Christ, your Son, our Lord. For he is a true living word, through him I have prayed from all the beginning and formed us in the only way. Through him and no light and ever to come into this world, and from the age to the age of the prophet, wise man on the point of making him. Through him now freed us from the slavery of sin, giving him to be born as man, and died on the cross and raised again for us. Through him has been a holy and life to be the spirit of faith of his children, and first fruits of new creation. And now we give thanks for his glorious resurrection. For by his death has destroyed the death, and by his raising again he has restored us to eternal life.
And I will follow the example and obey his command. Grant the power of your spirit, these gifts of bread and wine, things of the body and blood of who died for us and rose again. For in the same night that he was betrayed, he took bread and after giving thanks, he broke it, gave his disciples and said, "Take, eat, this is my body, which is given for you. Do this in remembrance of me." In the same way, after the supper, he took the cup, and having given you thanks, he gave to them and said, "Drink this all, for this is my blood of the new covenant, which is shed for you and for many for the forgiveness of sin. Do this and all you drink it in remembrance of me." They turned Father in remembrance of him, they set upon his bread in his house. We celebrate and proclaim his perfect sacrifice made once for all on the cross. He is the resurrection from the dead. We break this bread and we share in the body of Christ. The cup which we bless is the sharing of the blood of Christ. And the Savior Christ has taught us, so we pray, "O Father in heaven, hallowed be your name. Your kingdom come, your will be done on earth as in heaven. Give us today our daily bread. Forgive us sins, as we forgive sinners. Do not leave us time, but deliver us from evil. For the kingdom, the power, and the glory are yours. Amen." Let us keep a moment of silence. Prepare ourselves and remember the 3 days, the suffering, death and resurrection. The wonderful Savior, what he went agony for the sake of each one. And he says, "Remember me as when you receive his body and blood of mine." Let us all together say the prayer of humbleness. We do not presume to come to share table amongst the Lord, that we know of righteousness, but in the manner of great mercy. We are not worthy so much to gather the crumbs of your table, but you are the same Lord, whose nature is always to have mercy. Grant us therefore, gracious Lord, so giving the flesh of dear Son Jesus Christ, and to drink his blood, that is in proportion so made me by his most precious body and blood, and that may burn and heal us. Amen. Blessed he who comes in the name of the Lord. Jesus, the Lamb of God. Jesus, the bearer of our sin. Jesus, the Redeemer of the world. As the women fellowship is present and our has come, I request the choir to come first, receive the Holy Communion, followed by the women, and then by the men. Draw near and say, "This is the body and blood of the Lord and Savior Jesus Christ, which he gave for you, and his blood which he shed for you. Remember that he died for you, and feed on giving your heart by faith